समृद्धी कला मंचच्या वतीने फडकुले सभागृह सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या समृद्धी करंडक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मुंबईच्या यश पाटील याने प्रथम क्रमांक पटकावला, तर महाडच्या अमल गोळे याने द्वितीय क्रमांक मिळवला. उदगीरच्या कार्तिक दराडे याने तृतीय, मुंबईच्या अभय अळशी याने चतुर्थ क्रमांक, तर कोल्हापूरच्या संकेत पाटील याने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून 47 स्पर्धकांनी सहभाग घेत आपल्या प्रभावी वक्तृत्व कौशल्याने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी उद्योजक युवक सुहास आदमाने तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर रुचा गोडगे यांना समृद्धी युवा पुरस्काराने मानपत्र, फेटा, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले, अशी माहिती समृद्धी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष संजय सावंत यांनी दिली. पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी राजन सावंत होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ सोलापूरचे सहाय्यक कुलसचिव डॉक्टर शिवाजी शिंदे उपस्थित होते. आपल्या भाषणात डॉक्टर शिंदे यांनी विविध सामाजिक विषयांवर भाष्य करत आजही मुले एआयशी बोलतात पण आईशी बोलत नाही हे वास्तव अधोरेखित केले. त्यांनी काव्याच्या माध्यमातून जीवन कसे जगावे याचे सुंदर विवेचन केले. आवाड सरांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी अचानकपणे आले आणि हे जे परीक्षक आहेत निकालाच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला एवढं सांगेन, अतिशय पारदर्शकता आणि वस्तुनिष्ठ पद्धतीनं मग ते पुरस्कार असतील किंवा पारितोषिकामधले जे स्पर्धकाचं जे गुणांकन असेल अजिबात कुठल्याही प्रकारचं नाही. आता बऱ्याच स्पर्धकांना कधी कधी काय होतं, जास्त जर बोलणं झालं किंवा जास्त जर हातभारे झाले म्हणजे टाळ्या मिळणं म्हणजे आपलं भाषण खूप भारी झालं असं बऱ्याच स्पर्धकांना वाटतं. पण माझ्या माहितीप्रमाणे देशमुख सर कंटेंट महत्वाचा, आशय महत्वाचा आहे, बाकी गोष्टी महत्वाच्याच म्हणणार नाही, कारण मी बऱ्याच स्पर्धेमध्ये वक्तृत्वामध्ये पारितोषिके मिळवलेली आहेत. तर या स्पर्धा इथून पुढे भविष्यामध्ये खूप चांगल्या होणार आहेत. पुरस्काराच्या बाबतीमध्ये मी एवढंच बोलेन, परत एकदा मी जे स्पर्धक सहभागी झाले या सर्व स्पर्धकांचा परत एकदा समृद्धी कला मंचच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतोय आणि पुढच्या वर्षी जास्तीत जास्त स्पर्धक कसे सहभागी होतील आणि वेळ कसा वाढवता येईल यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करू. शक्यतो प्राथमिक फेरी सुरुवातीला घेऊन अंतिम फेरीकडे सुद्धा आपण येण्याचा प्रयत्न करू. समृद्धी कला मंचचे अध्यक्ष कृष्णकांत चव्हाण यांनी समाज प्रबोधनासाठी वक्तृत्व स्पर्धांचे महत्त्व प्रस्ताविकात मांडले, तर संजय सावंत यांनी समृद्धी परिवाराच्या उपक्रमांची माहिती देत शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या सुहास आदमाने व डॉक्टर रुचा गोडगे यांच्या कार्याचा गौरव केला. समृद्धी युवा पुरस्कारासाठी निवड समितीत गणेश पवार, संतोष सिरसट व अरविंद मोटे यांनी काम पाहिले. राष्ट्रीय युवक दिनाचे औचित्य साधून समृद्धी परिवारातील युवक युवतींचा ट्रॅकसूट देऊन सन्मान करण्यात आला. इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस UPSC साठी निवड झालेल्या मयुरेश वाघमारे सेपक टकरा या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय रौप्य पदक विजेत्या भक्ती घुले, नम्रता सुळकुंडे, समरजित कदम व प्रणिती नागणे यांचा विशेष गौरव करण्यात आला. स्पर्धेचे परीक्षक प्राध्यापक रोहित देशमुख यांनी उत्तम वक्ता होण्यासाठी उत्तम वाचन आवश्यक असल्याचे मत मांडले, तर प्राध्यापक पंकज पवार यांनी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आवश्यक बाबींवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमंत कोळी यांनी केले, तर आभार प्रदर्शन मल्हारी बनसोडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मल्हारी बनसोडे, मल्लीनाथ निंबर्गी, किरण लोंढे, हिरालाल धुळम, अर्चना कलखामकर व सर्व कार्यकारिणी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.